अजित पवार सुद्धा प्रीती संगमावरती दाखल झालेले आहेत। आज यशवंतराव चव्हाण यांचा 40वा स्मृतिदिन आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांना अभिवादन करायला, त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आज सर्वच बडे नेते प्रीती संगमावरती दाखल होत आहेत। थोड्याच वेळापूर्वी शरद पवार, रोहित पवार यांनी सुद्धा मानवंदना दिलेली होती आणि यानंतर आपण पाहतोय अजितदादा पवार हे सुद्धा यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण यांचं नाव नेहमीच आदराने घेतलं जातं। आज त्यांचा 40वा स्मृतिदिन आहे। संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांचा मान आहेच, पण त्याचबरोबर त्यांचं सुधारणावादी धोरण, त्यांचं आर्थिक धोरण याच्या माध्यमातूनच महाराष्ट्राची उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्यासारखे नेते घडवणारे असे यशवंतराव चव्हाण यांचा हा स्मृतिदिन आणि त्यानिमित्ताने प्रीती संगमावरती अजित पवार दाखल झालेले आहेत। आपल्या नुकत्याच झालेल्या मोठ्या विजयानंतर आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह, नेत्यांसह, सहकार्यांसह यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावरती मानवंदना देण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। फक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नाही तर त्याचबरोबर उपपंतप्रधान म्हणून सुद्धा यशवंतराव चव्हाण यांनी काही काळ काम केलेलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।